तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 टप्प्यात होणार आहे। सगळ्यात शेवटी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे। पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायत आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे। दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होईल। नोव्हेंबर महिन्यानंतर या निवडणुका होण्याची शक्यता आहे। 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याच्या सूचना न्यायालयाने दिलेल्या आहेत। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे माझ्यासोबत जोडल्या गेल्या आहे। ज्योत्सना, काय अधिक माहिती आहे? टप्पे कसे असतील या निवडणुकांचे आणि कशा या निवडणुका होतील? प्रणिता, अगदी बरोबर आहे। आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने जे आहे ते त्यांच्या सुनावणीमध्ये, काल झालेल्या सुनावणीमध्ये निर्देश दिलेले आहेत की महाराष्ट्रातल्या जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या 31 जानेवारी 2026 पर्यंत सगळ्या निवडणुका संपल्या पाहिजेत, अशा प्रकारचे आदेशच म्हणावे लागतील की जे सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रामधल्या निवडणुकांबाबत म्हटलंय निवडणूक आयोगाला। तर या निवडणुका ज्या आहेत त्या 3 टप्प्यामध्ये होणार आहे। पहिला टप्पा जो असणार आहे तो ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत। दुसऱ्या टप्प्यामध्ये नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेच्या किंवा जेवढ्या मोठ्या महानगरपालिका आहेत, म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये फक्त नगरपालिकांच्या होतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महानगरपालिकांच्या होतील। म्हणजे आपल्याला माहिती आहे की मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई अशा ज्या मोठ्या महानगरपालिका आहेत, पिंपरी चिंचवड, पुणे, यांच्या निवडणुका तिसऱ्या टप्प्यामध्ये होतील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की निवडणुकीच्या ज्या कामाला जे आहे ते आता निवडणूक आयोग जे आहे ते युद्धस्तरावरती कामाला लागलेला आहे। वॉर्ड रचना, प्रभाग रचना जे आहेत त्याचं काम गेल्या महिनाभरापासून सुरू आहेच। मात्र ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जो आहे त्याबाबत सुद्धा सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे आता निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 31 जानेवारी 2026 याच्या पूर्वीच सगळ्या निवडणुका पार पाडायच्या आहेत। त्यामुळे निवडणूक आयोग जे आहे ते युद्धस्तरावरती काम करत आहे आणि मग मतदार नोंदणी जी आहे ती सुद्धा आता झपाट्याने व्हायला लागेल। प्रणिता जी, ज्योत्सना धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।